नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यामध्ये, जिथे गणपती उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात आणि छान साजरा केला जातो। तर अशा ठिकाणी आज तुम्हाला घेऊन जाईल। आपण निघालो आहे जर्सी सिटीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, जे आपल्या घरापासून साधारणतः अर्धा तास लागतो तिथे जायला। जर्सी सिटीला भारतीय लोकांची संख्या खूप जास्त आहे। या चौकाचं नाव आहे इंडिया स्क्वेअर। इथे आल्यानंतर आपण भारतात की अमेरिकेत हेच समजत नाही। सगळे भारतीय दुकानं दिसतील, समोसा वडापावपासून बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे भेटून जातील। नेहमीप्रमाणे आमचे साहेब पुढे पळतायत आणि मी नानशिका निवांत गप्पा मारत चाललोय। थोडी घाई करायला पाहिजे, आरतीची वेळ झाली आहे। उशिता पण म्हणतेय हे वाटतंय काय इंडिया की अमेरिका आहे? काय वाटतंय? इंडियाच वाटतंय। हां, इंडिया टाउन आहे, इंडिया स्क्वेअर। आता आरतीचा टाइम झाला त्यामुळे इतकी गर्दी आहे। आता आपल्याला लाईनमध्ये थांबायचंय। बघूया आपल्याला आता दर्शन भेटतं का। बाहेरच्या देशात आल्यानंतर मराठी ऐकू दे, हिंदी, गुजराती, मल्याळम कुठलीही भाषा आपली ऐकली तर कानांना खरंच बरं वाटतं। आपले कुणीतरी लोक इथे आसपास आहे असं वाटतं। खूप वर्षानंतर ढोल ताशाचा आवाज ऐकला होता, तर खूप छान वाटत होतं। साधारणतः अर्धा तास लागला दर्शनासाठी आणि आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन भेटणार आहे। हजारो हात जेव्हा गणपती बाप्पा समोर जोडले जातात, हजारो लोक आपले सुख दुःख गणपती बाप्पा बरोबर शेअर करत असतात आणि सगळीकडे गणपती बाप्पा मोरया ह्याचा जल्लोष होत असतो। त्या गोष्टीमध्ये वेगळीच एनर्जी असते आणि खूप छान वाटत होतं। इथे काही भेटवस्तू पण दिल्या जात होत्या, जशी गणपतीची मूर्ती होती। जेवणाचा महाप्रसाद पण इथे ठेवला होता। गणपती बाप्पाला पाहून खरंच खूप आनंद वाटलं, समाधान वाटलं आणि देवाजवळ एकच प्रार्थना की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख येऊ दे, आरोग्य चांगलं असू दे, शांती असू दे आणि समृद्धी येऊ दे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये। हीच एक प्रार्थना। खूप शांततेत दर्शन झालं। अजिबात तिथे देवाजवळ आपण पाया पडतो तेव्हा अजिबात धक्काबुक्की असा काही प्रकार नव्हता। आरामात लोक फोटो काढत होते तिथे। आमच्यासोबत तुमचंही जर्सी सिटीच्या राजाचं दर्शन घडलं ह्याचा आनंद वाटतो। दुसऱ्या दिवशी आपण निघणार होतो सिद्धिविनायक मंदिरात, जे आमच्या इथून जवळजवळ 1.5 तासाच्या अंतरावरती आहे। गणपती बाप्पाचं फेवरेट म्हणजे मोदक। लहान मुलांचा आणि मोठ्यांपासून सगळ्यांनाच आवडतात। तर प्रसादासाठी मोदक बनवले होते मी। खूप लोकांना प्रश्न पडतो की अमेरिकेत हे गणपती भेटतात का? तर हो, मोठमोठ्या इंडियन ग्रॉसरी शॉपमध्ये इथे विकायला असतात। आम्ही आमच्या एका मराठी फॅमिली फ्रेंडसोबत चाललो आहोत। गप्पा टप्पा मारत 1.5 तास कधी गेला समजलंच नाही। आणि मंदिरात जायच्या अगोदर इथे खूप मोठी ज्यूइश कम्युनिटी वाटत होती। बरेच लोक दिसत होते तिथे।
आपण पोचलो आहे सिद्धिविनायक मंदिराच्या जस्ट समोर. आम्ही एक्झॅक्टली टाईममध्ये पोचलो होतो. थोड्या वेळाने आरती सुरू होणार होती. आज जब वह बाहर जब निकलता है घर से तब तक रोने लगता है, भगवान कान पकड़ करके भजन कर, वह कहता क्या कहाँ मैंने कहा, यानी वही वह विस्मित हो जाता है धरती पर गिरते ही. देवाचं नामस्मरण नेहमी करत राहा, नक्की तुमचं दुःख दूर होईल. तुम्ही कर्म चांगले करत राहा, त्याचं फळ एक ना एक दिवस नक्की तुम्हाला भेटेल. इतक्या छान छान गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. छान वाटलं होतं ऐकून. गणपती बाप्पापासून, विठ्ठलापासून श्री गुरुदत्तापर्यंत सगळ्या आरती घेतल्या होत्या त्यांनी. भारतात असताना मुंबईमधल्या सिद्धिविनायकचं आम्हाला दर्शन भेटलं होतं. तेव्हाही खूप छान वाटलं होतं. आणि ते परदेशातही इथे सिद्धिविनायकचं मंदिर आहे म्हणून आनंद वाटला आणि आवर्जून आम्हाला ह्या मंदिरात जायचं होतं. इथल्या मंदिराचाही महाप्रसाद घेऊन आपण पुढे निघालो आहे वुडब्रिजच्या गणपती बाप्पाला, जो न्यूजर्सीतलं सगळ्यात मोठं सेलिब्रेशन म्हटलं जातं इथे. आणि नेहमी प्रचंड गर्दी असते. आम्ही पोहोचलो तेव्हा जस्ट विसर्जनाची तयारी सुरू झाली होती. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. जेवढा जल्लोष असतो गणपती बाप्पाच्या विसर्जनामध्ये, तेवढं दुःखही लपलेलं असतं. गणपती बाप्पा आपल्याला सोडून आता त्यांच्या गावी परत चाललेत, ही एक भावना आणि थोडीशी रुखरुख असते. आता इथलं दर्शन घेऊन मग आपण बाहेर विसर्जनासाठी जाणार आहोत. आणि बाहेर खूप सारे स्टॉल लागले होते, फूडचे स्टॉल लागले होते, शॉपिंगचे लागले होते. आणि इथे खूप जण सेलिब्रिटीसुद्धा प्रत्येक वेळेस जर इथे कोणी आलं इंडियन सेलिब्रिटी तर इथे ह्या बाप्पाचं दर्शन घेऊन जातात. आपला तिथे नंबर येऊपर्यंत अंशिकाचं असं काहीतरी चालू होतं. आम्ही तिला नको करू म्हणत होतो.
आमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली त्यांनाही छान दर्शन भेटलं होतं. इथे स्टॉलमध्ये खूप साऱ्या इंडियन साडीज, पंजाबी ड्रेसेस, परत ज्वेलरी होती. थोडीफार महाग तर असतेच, बट हे एक ऑप्शन चांगलं आहे. देशापासून जरी दूर असलो तरी संस्कृतीपासून नाही, आपल्या मुलांना नक्की आपण अशा ठिकाणी घेऊन जायला पाहिजे, आवर्जून दाखवायला पाहिजे. थोडीशी अंशिकाला थोडं ऑकवर्ड वाटत होतं, बट थोड्या वेळाने ती बाकीच्या मुलांबरोबर ती पण डान्स करायला लागली. हे होतं वुडब्रिजच्या गणपती बाप्पाचं विसर्जन. आपण जो आदल्या दिवशी जर्सी सिटीला गणपती बाप्पा पाहिला होता, तर तिथलं विसर्जन ही अतिशय मोठं असतं. प्रचंड गर्दी असते. इंडिया की अमेरिका खरंच समजत नाही, तर ह्याची झलक तुम्ही पाहताल. आणि ह्या ढोलताशाच्या गजरात हा व्हिडिओ इथेच संपवते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. खूप सारे धन्यवाद.